नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत बासुंदी चहा. तर चला तर मग साहित्य आणि कृती बघूया मसाला तयार करण्याची. इथे मी 10 ते 15 विलायची घेतलेली आहे हिरवी, आणि त्यानंतर अर्ध जायफळ घेतलेलं आहे, आणि सुंठ पावडर हे बघा अर्ध असं जायफळ घेतलेलं आहे, आणि त्यानंतर 2 चमचे इथे सुंठ पावडर घेतलेली आहे. आणि इथे चहाचा मसाला आहे, तो मी आधी रेसिपी आहे टाकलेली व्हिडिओ, तो जाऊन बघा. हा चहाचा मसाला मी नेहमीच माझ्याकडे तयार असतो. आणि आता हा मी जायफळ हे बारीक करून घेते, कुटून घेते. कारण काय की आपल्याला हे मसाले मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत, त्यामुळे जायफळ थोडंसं कुटून घेतलं की ते छान असं मिक्सरमध्ये बारीक होणार आहे. आणि आता त्यानंतर मी हे बघा असं बारीक केलेलं जायफळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर मी इथे 2 चमचे सुंठ पावडर घालून घेत आहे, आणि 10 ते 15 विलायची घेतलेली आहेत हिरवी, त्या पण मी अशा अख्ख्या घालून घेत आहे. विलायची मी थोड्याशा तव्यावरती गरम करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ह्या महत्वाची टीप आहे की गरम केल्यानंतर विलायची पटकन बारीक होते. हे बघा अशा प्रकारे अजून थोडीशी फाईन पेस्ट करते, म्हणजे हे आपला मसाला छान असा हा 6 ते 7-8 महिने छान टिकतो. आणि आपण पाहिजे तेवढाच करू शकतो, जास्त पण नाही करून ठेवायचा. अगदीच खूप जास्त केला तर त्याचा वास निघून जातो. अगदी आपल्याला लागेल तेवढा आपण करायचा आहे. आणि आता हा मी एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवत आहे. चहाचा मसाला आपला हा बासुंदी चहाचा रेडी झालेला आहे. वास खूप खूप छान येतोय. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता किती छान असं झालेलं आहे. पेस्ट त्याची तयार झालेली आहे, आणि चहा तर एकदम छान लागणार आहे. थोडासा हा मसाला अगदी पटकन तयार होतो, आणि आपण जेव्हाही कधी आपण चहा करणार आहोत त्यावेळी आपण हा अर्धा चमचा घातला तरी खूप छान घट्टसर आणि बासुंदी सारखाच अगदी चविष्ट चहा लागतो. आणि मुख्य म्हणजे यामध्ये सुंठ, जायफळ आहे, त्यामुळे हा हेल्दी पण आहे. सर्दी खोकला पण होणार नाही पावसाळ्यामध्ये. हा मसाला पावसाळ्यासाठी नक्की करून बघा.